बागला खर्च किती झालाय? खर्च असेल की 1-1.5 लाख असेल की सगळं. 1.5 लाखामध्ये तर 15 लाख उत्पादन येते म्हणजे खर्च काय आहे का? त्याचा खर्च प्रत्येक वर्षापेक्षा कमीच म्हणा. म्हणजे प्रत्येक वर्षापेक्षा खर्च कमी आहे का? कमी. बर. म्हणजे प्रत्येक वर्षापेक्षा खर्च कमी करून उत्पादन यावर्षी बऱ्यापैकी आले. बरोबर ना? तर तुमचं तर नाव सांगा की. शिवाजी राम शिवाजी रामो काशी. काशीद. ओके. सोनम ना सगळा मी प्रॉपर. कशी वाटते बागाचा? फोटो पाठवायचा आहे तुम्हाला. न बाग आहे का? बरे आहे का? बरं आहे, काय झालं बा आम्ही नाव मागं काढतोय. बर आहे ना, चांगले आहे ना? प्रत्येक वर्षापेक्षा बरं आहे. आहे का? बरं म्हणजे रुपयाच आहे म्हणलं तर चालेल. बर. म्हणजे ह्याच्या अगोदर अशी होती का बाग? नाही. सकाळची अशी नाही, माल असा नसतो. बर. आता ही कुठं करून माहिती आहे का, ही लागलेलं आहे, फुटते हा हा हा. पडते. पण दरवर्षी माल जोरात आहे. हाय. किती निघेल माल, काय अंदाज? अंदाज आम्ही धरलाय 10 ते 11 टन धरला. 10 ते 11 टन. आता 150 रुपये रेट चालू आहे काका. पण जायला पाहिजे ना त्याला. जाणार 150 रुपये रेट आहे. 10 टन म्हणलं तर 15 लाख होते आता. बाजार बस झालं. यावर्षी वारीला आहे का नाही? वाढला आहे तर आहे ना? प्रत्येक महिन्याला आहे. महिने वारी करताय का? वा, त्याच फळ आहे आपल्याला भेटले. तुम्ही गेलाय माल चोरीला? गेला 100 गेला. 2-2.5 किलो एवढा आणायचं आणि पुन्हा हातात तोंडाला आलेलं त्यांनी नेत कसं वाटतं? आता कसं वाटते चोरला काय, घर फोडायला काय, कसं वाटायचं. अवघड झालंय हो, असं म्हणतोय हो. कारण काय होतंय, एवढा रेट आहे, एवढं लक्ष ठेवून एवढं कष्टात ना आणायचं. लक्ष ही रेट असं आहे म्हणूनच ती करायला लागली. आणि त्यात काय म्हणजे त्याची पाऊस लागला आम्ही नाही बर जाग्याला म्हणजे 2-4 चक्र होते त्या माहेरात. बर. पण त्या दिवशी संध्याकाळी पाऊस लागला 8 वाजता त्यांनी 10 वाजेपर्यंत चक्का केला. हे पावसाचा हे केला, फायदा घेतला. मग पावसातच पडलो. अवघड झाले. आणि जेवढा मोठा आहे तेवढाच नेलाय. कारण मागच्या बाहेर आला तेव्हा माल लय दिसत होता. ह्या भागात नाही, त्या पलीकडच्या भागातलं सांगतोय. माल म्हणजे बऱ्याच मोठा जेवढा ठोकळा पडला. अवघडच केलंय काय. 250-300 किलो मध्ये 10-15 हजाराची गेम केली. 26,000 पट्टीच गावली. 26,000 पट्टी होती का? बापरे. झारली हो लगेच पळापळी. धरून काय करता, गेली गे. ठीक आहे. हिरे असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, अजून काही मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय. तर ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं.